नमस्कार। आज आपण एक साऊथ इंडियन डिश बघणार आहोत। ही रेसिपी साऊथमध्ये काय भारतात सुद्धा अगदी सगळ्यांनाच आवडते। एवढी झटपट रेसिपी आहे, महिलांसाठी तर आनंदाचीच गोष्ट आहे, कारण महिला नेहमी सोप्या पद्धतीने रेसिपी शोधत असतात, कारण झटपट होतात आणि खायला सुद्धा टेस्टी लागतात। चला तर मग आता आपण या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण एक मोठी वाटी बासमती तांदूळ घेतला, तो स्वच्छ धुवून घेतला। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सगळं पाणी काढून घ्यायचं। त्यानंतर कढई घेतली, 2 मोठे ग्लास पाणी टाकले, चवीनुसार मीठ टाकले, त्यामध्ये 2 पळी तेल टाकले, म्हणजे तांदूळ अगदी सुटसुटीत आणि मोकमोकळा होतो। त्यानंतर पाण्याला उकळी येऊ द्यायची। थोडीशी उकळी आली की त्यामध्ये आपण जो तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता तो टाकून घ्यायचा। तो धुतल्यानंतर गॅसचा फ्लेम हाय करायचा। त्यावर आपल्याला उकळी आणून हा तांदूळ लो फ्लेमवर अगदी 10 ते 15 मिनिट 80% होऊस्तर शिजवून घ्यायचा आहे। बघू शकता तांदूळ जरा सुद्धा गच्च झालेला नाही, अगदी मस्त मोकमोकळा झालेला आहे, 80% शिजून सुद्धा गेलेला आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 4-5 पळी तेल ओतून घ्यायचे आहे। तेल थोडेसे तापल्यानंतर त्यामध्ये आता आपण पुढील साहित्य टाकून घेऊया। त्यामध्ये आता 1 चमचा आपल्याला मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतडल्यानंतर आता त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला 1 चमचा उडदाची डाळ टाकायची आहे, 1 चमचा हरभऱ्याची डाळ टाकायची आहे। साऊथमध्ये अशाच पद्धतीने बनवतात, म्हणूनच तो एवढा टेस्टी लागतो। त्यानंतर फ्राय करून घ्यायचं। 1 वाटी आपल्याला यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। शेंगदाणे टाकल्यानंतर फ्राय करायचे। त्यानंतर 2 आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, यामध्ये टाकून घ्यायच्या, म्हणजे भात आपला मस्त असा तिखट लागतो। त्यानंतर थोडेसे काजूचे काप टाकायचे, ऑप्शनल आहे, नसेल अवेलेबल तर नका टाकू। ते सुद्धा फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर 1 चमचा हळद टाकायची, फ्राय करून घ्यायची। 2 लिंबू मी पिळून घेतलेले होते, त्याचा रस काढून घेतलेला होता, तो रस यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे। गॅसचा फ्लेम लो करूनच टाकायचा। एकजीव करून घ्यायचा। छान मस्त फ्राय झाल्यानंतर आपण तांदूळ शिजवलेला होता तो यामध्ये टाकून घेणार आहोत। अशाच पद्धतीने तुम्ही जर रात्रीचा भात उरलेला असेल तो सुद्धा परतू शकता। तांदूळ टाकल्यानंतर मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचा, मस्त मंद आचेवरच एकजीव करायचा। त्यानंतर भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकायची। थोडेसे मीठ जरी घातले तरी छानच लागेल। आपण भातात भरपूर मीठ घातले होते, म्हणून मी मीठ घातले नाही। जर तुम्हाला अळणी वाटला तर अजून थोडेसे मीठ ॲड करा। त्यानंतर सगळं एकजीव करायचे, 5 मिनिट वाफ काढून घ्यायची। बघू शकता अगदी मोकमोकळा मस्त छान असा लेमन राईस तयार झालेला आहे। साऊथमध्ये ही डिश एवढी फेमस आहे की रोजच्या रोजच प्रत्येक घरामध्ये बनते। आणि आपल्याकडे जर रात्रीचा शिळा भात असेल तो सुद्धा अशा पद्धतीने जर परतला, मस्त लिंबू टाकून खाल्ला तर खायला अगदी सुंदर लागतो। लहान मुलांना टिफिनला द्या किंवा मोठ्यांना रात्रीच्या वेळेस जेवणात द्या, कोणत्याही पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता। अगदी सुंदर चटपटीत असा मस्त लेमन राईस तयार आहे। जर तुम्हाला अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि घरगुती रेसिपींसाठी लाईक सबस्क्राईब नक्की करा।